नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. दुबईतील 164 महाराष्ट्रातील नागरिकांसाठी 2 विशेष विमानांची व्यवस्था, शिंदेंची माहिती. इराण इस्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात नियंत्रण कक्ष सुरू आणि आनंदाश्रमात शिंदेंचं अभिवादन. यंदा धुळवड न साजरी करण्याचा निर्णय. दुबईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील 164 पर्यटक आणि नागरिकांना सुरक्षित मायदेशी परत आणण्यासाठी तातडीनं 2 विशेष विमानं पाठवली असून सायंकाळपर्यंत सर्वजण सुरक्षित मुंबईत परततील, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. धुलिवंदनाच्या निमित्तानं बोलताना त्यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा देत ही माहिती केली आहे. धुलिवंदन आणि रंगपंचमीच्या निमित्तानं महाराष्ट्रातील तमाम जनतेला शुभेच्छा देताना शिंदे म्हणाले की सर्वांच्या आयुष्यात आरोग्य, आनंद आणि सप्तरंगांची उधळण हो, अशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. बळीराजा, शेतकरी, कामगार, कष्टकरी, लाडक्या बहिणी, भावांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाची बरसात व्हावी हीच भावना असल्याचं त्यांनी यावेळेला सांगितलं. यावेळेला त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तसंच धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. आनंद दिघे यांच्या आनंदाश्रमात जाऊन वंदन करताना ठाणे हे उत्सवांची पंढरी असल्याचं ते म्हणाले. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, गोविंदा, होळी, धुलिवंदन यांसारख्या सणांची परंपरा ठाण्यात रुजवून ती संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्याचं कार्य आनंद दिघे यांनी केलं, असं त्यांनी नमूद केलं. दरवर्षी हे सण उत्साहात आणि जल्लोषात साजरे केले जातात. मात्र यंदाच्या होळी धुलिवंदन सणावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाचं सावट आहे. तसंच शिवसेनेच्या काही जवळच्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबातही दुःखद घटना घडल्यानं यंदा जल्लोष टाळून परंपरा जपण्यावर भर देण्यात येत असल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं. संस्कृती साधेपणानं सण साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. धुलिवंदन आणि रंगपंचमी साजरी करताना नैसर्गिक रंगांचा वापर करावा असं आवाहन त्यांनी केलं. केमिकल मिश्रित रंगांचा वापर टाळण्यासंदर्भात सरकारनं केलेल्या आवाहनाला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून रासायनिक रंगांचा वापर लक्षणीयरित्या कमी झाल्याचं त्यांनी सांगितलं. आणि पुन्हा एकदा सर्व तमाम बळीराजा आहे, शेतकरी आहे, कष्टकरी आहे, कामगार आहे, आमच्या लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, ज्येष्ठ आहेत, या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या आयुष्यामध्ये आनंदाच्या सप्तरंगांची परंपरा पुन्हा एकदा आईच्या आणि तुम्हाला सगळ्यांना होळीच्या, पत्रकारांना देखील मनापासून धुळीवंदनाच्या इराण इस्रायल या देशांमधील संभाव्य युद्धजन्य परिस्थिती पाहता ठाणे जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांसाठी आवश्यक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षही कार्यान्वित करण्यात आला. ठाणे जिल्ह्यातील नागरिकांचे नातेवाईक अथवा परिचित इराण किंवा इस्रायल इथे वास्तव्यास असल्यास त्यांच्या सुरक्षिततेबाबत किंवा इतर कोणत्याही बाबतीत माहिती आवश्यक असल्यास संबंधितांनी जिल्हा प्रशासनानं स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलंय. या संदर्भात मंत्रालयातील आपत्कालीन संचालन केंद्राशी संपर्क साधण्यात आला असून कोणत्याही नागरिकाकडून इराण इस्रायल इथे वास्तव्यास असलेल्या व्यक्तीबाबत चौकशी प्राप्त झाल्यास मंत्रालय नियंत्रण कक्षामार्फत संबंधित भारतीय दूतावासाशी संपर्क साधून त्या व्यक्तीच्या सुरक्षिततेबाबत माहिती प्राप्त करून ती संबंधितांना कळवण्यात येईल. याची नोंद घेऊन नागरिकांनी आवश्यकतेनुसार खालील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धुळवडीच्या सणानिमित्त ठाण्यातील टेंबिनाका येथील आनंदाश्रमात जाऊन स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना रंग लावून विनम्रपणे अभिवादन केलं. होळी आणि धुळवडीचा सण सर्वांसाठी सुख, समाधान, ऐश्वर, आनंद आणि सप्तरंगांची उधळण करणारा ठरो, अशा शुभेच्छा त्यांनी यावेळेला दिल्या. धुलिवंदन आणि रंगपंचमीच्या निमित्तानं महाराष्ट्रातील तमाम जनतेला शुभेच्छा देताना शिंदे म्हणाले की सर्वांच्या आयुष्यात आरोग्य, आनंद आणि सप्तरंगांची उधळण हो, अशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतोय. बळीराजा, शेतकरी, कामगार, कष्टकरी, लाडक्या बहिणी, भावांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाची बरसात व्हावी हीच भावना असल्याचं त्यांनी व्यक्त केलं. यावेळेला त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तसंच धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. यंदा शिवसेना परिवारातील काही पदाधिकाऱ्यांच्या जवळच्या व्यक्तींचं निधन झाल्यानं
तसंच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे शिंदे यांनी यंदा धुळवड न साजरी करण्याचा निर्णय घेतला. दरवर्षी हे सण उत्साहात आणि जल्लोषात साजरे केले जातात. मात्र यंदाच्या होळी धुलिवंदन सणावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाचं सावट आहे. तसंच शिवसेनेच्या काही जवळच्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबातही दुःखद घटना घडल्यानं यंदा जल्लोष टाळून परंपरा जपण्यावर भर देण्यात येत असल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं. परिचित लोक त्या दुबईमध्ये होते. आमचा युवासेनेचा राहुल कर्नाल देखील आणि म्हणून त्यांना संपर्क करून ज्या हॉटेलमध्ये हे पर्यटक आपले महाराष्ट्रातून गेले होते त्यांना आपले लोक भेटले आणि त्यांची विचारपूस केली, माझ्याशी बोलणं करून दिलं आणि त्यांना एक मोठा आधार मिळाला, मॉरल सपोर्ट मिळालेला आहे. आणि त्यामुळे जी काय विमानं त्यांनी तिकीटं काढली होती या तिकीटं कॅन्सल झाल्यामुळे, विमानं रद्द झाल्यामुळे त्यांची झाली होती आणि त्यामुळे शिवसेनेच्या वतीने आणि 2 विमानं विशेष विमानं तिकडे पाठवली आणि मला वाटतं टेकऑफ देखील मुंबईमध्ये त्या ठिकाणी त्यांचा आगमन होईल. यामध्ये सर्व लोक आपापल्या परीने मदत करत आहेत. ठाणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अशरफ शानू पठाण यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. अशरफ शानू पठाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव एकेरी घेतल्याचा आरोप आहे. भाजपाच्या महिला पदाधिकारी नाजिया तांबोळे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झालाय. ठाणे महापालिका निवडणुकीनंतर भाजप आणि शिंदे गटानं ठाणे महापालिकेत सत्ता स्थापन केली. सध्या महापालिकेत शिंदे गटाकडे महापौर आणि उपमहापौर पद भाजपाकडे. पालिकेतील विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे मुंब्रा येथील नगरसेवक अशरफ शानू पठाण यांच्याकडे नुकतीच त्यांची या पदावर निवड झाली. अशरफ शानू पठाण हे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आहेत. अनेक वर्षांपासून ते मुंब्रा शहरातील एका प्रभागातून निवडून येतात. त्यामुळे पक्षानं त्यांच्यावर मुंब्रा शहराची जबाबदारी देखील दिली. भाजपाच्या कौसा मंडळ अध्यक्ष नाजिया तांबोळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 जानेवारीला मुंब्रा येथील अमृतनगर भागात अशरफ शानू पठाण यांनी ते नगरसेवक म्हणून विजयी झाले असताना जश्न-ए-जीत या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यावेळेला झालेल्या सभेमध्ये त्यांनी शिवाजी महाराजांचं नाव घेत एकेरी उल्लेख केला. हे चित्रीकरण समाज माध्यमांवर प्रसारित झालं. अशरफ शानू पठाण यांनी धार्मिक भावना दुखावल्या असून 2 धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तांबोळे यांनी तक्रारीत केलाय. ठाणे शहरात मंगळवारी धुळवडीचा उत्साह पाहायला मिळाला. सकाळपासूनच सोसायट्या, चाळी, सार्वजनिक मैदानांमध्ये मोठ्या जल्लोषात रंगांची उधळण केली जात होती. तसंच शहरात राजकीय धुळवडीचे रंग देखील दिसून आले. काही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून तसंच विविध संस्थांच्या वतीनं धुळवडीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं होतं. या कार्यक्रमांना ठाणेकर नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं. अभिनेते, कलाकारांनाही धुळवडीचा आनंद लुटता यावा. धुळवडीनिमित्त शहरात विविध सामाजिक संस्थांकडून तसंच राजकीय पक्षांकडून कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. सोसायटी तसंच चाळीतील रहिवासी एकत्र येऊन तरुण तरुणी रंगांची उधळण करत रंगांच्या पिचकाऱ्या मारत धुळवडीचा आनंद साजरा करत होते. धुळवडीनिमित्त शहरातील मुख्य बाजारपेठा बंद होत्या. रस्त्यावरील वाहनांची वर्दळ तुलनेनं कमी होती. रंगांची उधळण, अचानक अंगावर फेकला जाणारा रंगांचा फुगा, रस्तोरस्ती सुरू असलेला रंग फासण्याचा प्रकार, त्यामुळे दुकानदारांनी दुकानं बंदच ठेवणं पसंत केलं. कळवा वार्षिक नगर येथे राष्ट्रवादी नगरसेवक अभिजित पवार यांनी यंदाही अभिजित पवार आणि मित्र परिवारातर्फे रंग दे कळवा या कार्यक्रमाचं 90 फीट इथे आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला तरुणांची मोठी गर्दी झाली होती. विशेष आकर्षण म्हणून नृत्यांगना गौतमी पाटील हिनंही उपस्थिती लावली. या कार्यक्रमात तरुणांची मोठी गर्दी होती. विशेष आकर्षण म्हणून नृत्यांगना गौतमी पाटील हिनं उपस्थिती लावली. यावेळेला आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, समाजसेविका ऋता आव्हाड, शहर जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान, नगरसेविका मनीषा भगत आणि इतर पदाधिकारी यावेळेला उपस्थित होते. राज्य सरकारच्या वाहतूक विभाग आणि पोलिसांकडून विनाकारण ई-चलान अनेक वेळेला ऑनलाईन पद्धतीनं घेतला जातो. त्यामुळे याचा संताप म्हणून बस ओनर्स सेवा संपाच्या महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटीतर्फे गुरुवारी 5 मार्च रोजी सकाळी 11 वाजता राज्यभरातील वाहनांसह थेट आझाद मैदानात धडकण्याचा इशारा देण्यात आला. बुधवारी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत वाहतूकदारांच्या समितीनं याविषयी माहिती दिली. तसंच शासनानं तोडगा काढला नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचं सांगितलं.
दरम्यान वाहतूकदारांचा या संपाचा फटका शालेय विद्यार्थी तसंच चाकरमान्यांना बसण्याची चिन्ह आहेत. राज्य सरकारनं महसूल वाढीसाठी ई चलानचा हत्यार म्हणून वापर सुरू केलाय. टार्गेट देऊन वाहतूक नियम मोडल्याबद्दल दंडाच्या केसेस केल्या जात आहेत. दिवसेंदिवस यात वाढ होताना दिसते, असा आरोप वाहतूकदार संघटनेच्या नेत्याने केला. MMR रिजनमधील 40,000 बसेसचं प्रतिनिधित्व करणाऱ्या बस मालक संघटनेचे प्रवक्ते राजेंद्र पाटील आणि विजय यादव यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ही चलन दंडमुक्तीसाठी सरकारनं समिती बनवून तोडगा काढण्याची खात्री दिली होती, मात्र आजवर काहीच तोडगा काढलेला नाही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही वाहतूकदारांच्या समस्येची कबुली देत अडचणीविषयी सहमती दर्शवली, मात्र ठोस निर्णय घेण्यास असमर्थता दर्शवली. ई चलानच्या नावाखाली गैरप्रकार सुरू आहेत. प्रत्येक कॉन्स्टेबलला ई चलान कारवाईचं टार्गेट दिलंय. एक प्रकारे हा महसूल वाढीचा स्रोत बनला आहे. हे सर्वांनाच जाचक आहे, तेव्हा शासनानं चर्चेसाठी यावं अशी मागणी असून गुरुवारी 5 मार्च रोजी आझाद मैदानात वाहनांसह भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेनं दिलाय. गेले अनेक वर्षापासून आम्ही ई चलन विरोधात आंदोलन करतोय. शासनाने आम्हाला वेळोवेळी आश्वासनं दिली, कमिटी स्थापन केली, परंतु ई चलनच्या नावाने जी रिकव्हरी चालू आहे, टोल टॅक्स आणि थोडक्यात सांगितलं तर रॉबरी, नियमानुसार व्यवसाय करणाऱ्यांकडनं खंडणी वसूल करण्याचं जे धोरण अप्रत्यक्षरित्या ह्या टॅक्स ई चलनच्या माध्यमातून चालू आहे, त्याच्या निषेधार्थ आम्ही उद्या 5 मार्च रोजी चलो आझाद मैदानाचा नारा दिलाय. आम्ही आमच्या गाड्या घेऊन शासनाच्या दरबारात देणार आहेत आणि त्यांना सांगू की आम्ही व्यवसाय कसा करायचा हे सांगा म्हणून. अशा प्रकारचे ई चलन, चुकीचे ई चलन देऊन ह्या इंडस्ट्रीमधल्या जे ड्रायव्हर्स मिळणं आज कठीण झालेलं आहे. ही इंडस्ट्री मोडकळीस आलेली आहे. ह्या ई चलनाच्या याच्या ओझ्याखाली जसं शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्येला गेला, तसा ई चलनच्या ओझ्याखाली वाहतूकदार आता हा आत्महत्याकडे वळत चाललेला आहे. आणि त्या वाहतूकदारांचे आणि आर्थिक कणा वाचवण्यासाठी आम्ही उद्याचा चलो आझाद मैदानाचा नारा दिला. त्याच्या पुढे जर याच्यातून शासनाला जाग आली तर आम्ही उग्र आंदोलन करणार. ही समिती नेमली होती, पण याचिका दाखल केल्या होत्या, त्याशिवाय परिवहन मंत्र्यांची सुद्धा तुमची बैठक झाली होती, त्यात काय निष्पन्न झालं? माननीय परिवहन मंत्र्यांच्या बैठकीमध्ये परिवहन मंत्र्यांनी आम्हाला मान्य केलं की ही चलन जी प्रणाली आहे हे अन्यायकारक आहे आणि याच्यावर मी तुमच्या समस्याबद्दल मी तुमच्या सोबत आहे, परंतु त्याच्यावर तोडगा न काढता आहे ते तसंच पुढे रेटून न्यायचं, अशा प्रकारच्या धोरणामध्ये त्यांनी आमची बैठक गुंडाळलेली आहे. उद्याच्या आंदोलनात 5 मार्च आंदोलनात चला आझाद मैदान आम्ही आमच्या गाड्या घेऊन शासनाच्या दरबारात जाऊन शासनाकडे देणार आहे. ह्या ई चलन आम्हाला जी रिकव्हरी चालू आहे, टॅक्स ई चलन टॅक्स नावाने जो नवीन टॅक्स शासनाने जो चालू केलेला आहे तो बंद करा, अन्यथा आमच्या वाहतूकदारांच्या सगळ्या गाड्या आपणच सांभाळा. याच्यासाठी आम्ही चलो आझाद मैदानाचा नारा दिलेला आहे. ओके.